पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकलपटू सुद्धा आलेले आहेत. सह्याद्रीच्या घाट रस्त्यावरून 437 किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास करत सायकलपटू विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहेत. पण पुण्यातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये एका आजोबाची इच्छाशक्ती इथं तुम्हाला दिसेल. त्यांनी पोलिसांना सुद्धा अडवलं, परंतु ते अजिबात थांबले नाही. ते म्हणाले, मी लहानपणापासून सायकल चालवतोय, मला असल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आवडतंय. सध्या सोशल मीडियावरती हे गावाकडील आजोबा चांगलेच व्हायरल होत आहे. 19 जानेवारी या दिवशी 7.5 किलोमीटर प्रोलॉग स्पर्धेला प्रारंभिक स्पर्धेला दुपारी 1:30 वाजता प्रारंभ करण्यात आला. नामदार गोपाळकृष्ण गोखले चौक पुणे इथं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेच्या पुढील टप्प्यात आशिया खंडातील 78, युरोपातील 69, ओशनिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडातील सायकलपटू यात सहभागी होतील. भारताचा इंडियन डेव्हलपमेंट संघही सहभागी झाला आहे. गोखले चौकामध्ये ढोल ताशांच्या गजरात सायकलपटूंचं स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषामध्ये पुणेकरांनी पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन घडवले. आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचं छायाचित्र घेण्यास क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. या स्पर्धेचं बोधचिन्ह असलेल्या मस्कॉट बरोबर उपस्थितांनी सेल्फी काढली. मस्कॉटच्या रूपानं महाराष्ट्राचा शेकरू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला.